लातूर शहर महानगरपालिकेमध्ये पुतळ्यावरून राजकारण होते. शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेच्या प्रिमिसेसमध्ये करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु महापालिकेनं ठरावामध्ये आदर्श कॉलनीचा ग्रीन बेल्ट मध्ये केलेला आहे. कसं बघताय? आता खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की महानगरपालिकेच्या आवारामध्ये पुतळा व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व खर्च राज्य सरकारकडनं केला जाईल हे पण त्यांनी सांगितलं होतं. मग माझं नक्कीच अपेक्षा म्हणा किंवा हे की कुठेही त्याला वेगळं वळण न देता योग्य जागा चाकूरकर परिवाराशी चर्चा करून त्यांनी महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये ठरवावी किंवा ताईंची मी पण बोलीन, कारण शेवटी कुटुंबियांचं या ह्याच्याबद्दल काय ह्याचा पण थोडं आपण मत घेतलं पाहिजे. आणि मग चाकूरकर ताईंकडनं जे काही सूचना वगैरे थोड्याफार येतील आम्हाला त्याचा हे करून आम्ही पुढची कार्यवाही करू. पण मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलंय त्याप्रमाणे झालं पाहिजे अशी नक्कीच माझी महानगरपालिकेकडनं मनपानं ठराव केलेला आहे. परवा सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ हा विषय गोंधळ झालेला कसं आहे, एक लक्षात घ्या की मनपा म्हणजे ठराव केला वगैरे सगळं एक बाजू आहे, पण शेवटी आता आम्हाला काही राजकीय ह्याच्यामध्ये नाही करायचं, याला कुठला राजकीय रंग नाही द्यायचा. पण अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टींना मुद्दामून अडवण्याचं काम जर झालं तर मनपाच्या वर पण राज्य सरकार आहे आणि नगरविकास खातं पण आहे. हे पण मनपानं थोडा विचार केला पाहिजे. आम्ही कुठल्याही मनामध्ये जरी आमची आता पक्ष म्हणून बोलायचं म्हटलं, आमची सत्ता भाजपमध्ये आली नसली तरी आम्ही कुठेही भेदभाव न ठेवता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण मुद्दामून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टीला जर खो घालायचा प्रयत्न झाला मग आमच्याकडे पण शासनाकडे पण आपले अधिकार आहेत, गरज पडली तर आम्ही ते वापरू.